प्रभू येशू, हे प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला उंच देतो, तुझी स्तुती देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी पास्टर जयमाला पाविस्कर तुमच्याकडे सुंदर असं वचन घेऊन आलेले आहे. आणि वचन असं आहे, मी जुना करार नीतिसूत्र अध्याय 29 वचन 22 पासून मी वाचते. तुम्ही लक्ष देऊन ऐका. हालेलुया, हालेलुया. रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो. हालेलुया, हालेलुया. काय आहे? रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो. क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतात. हालेलुया. काय नीतिसूत्र काय सांगतं? रागीट मनुष्य काय करतो? त्याला लगेच राग येतो, जरा जराशा गोष्टीला राग येतो आणि ते काय होतं, मोठं भांडण उपस्थित, तंटा म्हणजे भांडण, खूप मोठं भांडण उपस्थित होतं. हालेलुया, हालेलुया. आणि क्रोधाविष्ट मनुष्य, रागीट वेगळा आणि क्रोध येणारा वेगळा. क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतो. जे एकदम क्रोधाने भरलेला आहे, त्याच्यात क्रोधच असतो. हालेलुया, हालेलुया. त्याच्यामध्ये असं एकाविरुद्ध मनाविरुद्ध कुणावर क्रोधच भरलेला असतो. तर तो काय करतो? क्रोधाविष्ट मनुष्याकडून काय होतात? मोठे मोठे अपराध घडतात. जसं आपण पाहिलं हे ट्रेनमध्ये कसं झालं. क्रोधाविष्ट मनुष्य 22 वर्षाचा मुलगा, त्याला जरासं तो फक्त म्हणला, अंकल पाऊस येतोय आतमध्ये, ते गेट बंद करा दरवाजे. तर त्याने लगेच चाकूनेच मारलं त्याला आणि मारून टाकलं. म्हणजे ट्रेनमध्ये हो, कुठे हो, लोकांमध्ये एक एक व्यक्तीमध्ये क्रोधाचा सैतान असतो. पुन्हा रागाचा, क्रोधाचा, कुणी भांडणालाच असं पेटलेलंच असतं की आता भांडणच करायचं. कधी शांती नाही, शांती घ्यायची नाही, भांडण. आणि पुन्हा क्रोधाचा सैतान भरलेला असतो आणि विचार करत नाहीत की कुणाचा जीव जाईल, काय होईल. आणि लोक पण बघ्यासारखे असतात. लोक काय करतात? बघत बसतात. हालेलुया. जीव वाचवत नाही कुणाचा. हे दुष्ट सैतान हे कार्य करते. हालेलुया, हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो. क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतो. म्हणजे भरपूर अपराध घडतात त्या व्यक्तीकडून. हालेलुया, हालेलुया. तसंच एका मनुष्याने लहान मुलाला असं आपटून मारलं. ते पण ऐकलं असं. त्याला पण बघा क्रोधाविष्ट मनुष्य, म्हणजे विचार करत नाही त्या मुलाला काय होईल, काय त्रास होईल. पुरुषा लहान मुलाला त्याने आपटून पाहिलं असेल. म्हणजे सैतान किती काम करतोय, क्रोधाचं सैतान. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, म्हणजे रागाने काय होतं? भांडण उपस्थित होतं. आणि क्रोधाने काय होतं? क्रोधाविष्ट मनुष्याकडून काय होतं? मोठे मोठे अपराध घडतात. त्याच्यामधून माणसाचा खून होऊ शकतो, म्हणजे मोठे मोठे अपराध घडू शकतात. हालेलुया. क्रोधाला आणि रागाला बाजूला करायचं. हालेलुया. आला तितकं होतं, ठीक आहे. पण कोणाला पेटवू पण नाही माणसाला. एक मिनिटात चला, ह्या व्यक्तीला राग येतो, क्रोध येतो, तर त्याला पेटवू नये. आणि कसं आपल्या ख्रिस्तामध्ये ते नाहीच आहे. हालेलुया. हे जगातले लोक करतात तसे खून बिन. देवातली माणसं कशाला खून करतील. पण एक सांगायचं आहे की आपल्याला देवाने काय केलेलं आहे? प्रेम आहे. आपला देव कसा आहे? प्रेमाने भरलेला आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? प्रेमाने भरलेला आहे. आपला येशू ख्रिस्त प्रेम द्यायला आलेला आहे. येशू ख्रिस्त कसा? सेवा करायला आले. येशू काय करतो? माणसाची सेवा करतो. हालेलुया, हालेलुया. येशू काय करतो? दयेचा सागर आहे. येशू काय? मायेचा सागर आहे. येशू प्रेमाचा सागर आहे. तो दयेने, सामर्थ्याने आणि पवित्र आत्मेने भरलेला व्यक्ती आहे. तो पवित्र आहे म्हणून देव त्याच्याद्वारे भरपूर कार्य करतो. हालेलुया. आणि येशू रात्रभर प्रार्थना करत बसले. येशू कोणाच्या चुगल्या करत बसायचं नाही. येशू कोणाच्या निंदा करत बसायचं नाही. येशू काय करायचा? एकांतात, किती एकांत भेटते असं येशू बघायचं. आणि येशू जिथं जेवढा एकांत भेटेल, एकांतात बसून येशू प्रार्थना करत बसायचा. रात्रभर येशू प्रार्थना करायचा आणि सकाळी उठून पित्याचं काम करायला जायचा. लोकांना सुसमाचार सांगायला जायचा. आणि देव एवढं सामर्थ्य द्यायचा येशूला, एवढं सामर्थ्य द्यायचा की येशूची सावली पडतात लोक बरे व्हायचे. येशूने नुसतं पाहिलं तर समुद्र, येशूने नुसतं असं बोट केलं त्या समुद्राला, वादळ आलं होतं. शिष्य म्हणायला लागले, प्रभूजी आता आपण मरणार आहोत, आपण बुडणार आहोत.
तर येशू त्या उठतो आणि त्या अशा शिष्यांकडे आधी बघतो आणि नंतर त्या वादळाला असं करतो, नुसतं धमकावतो पोटाने, काहीच बोलत नाही, धमकावतो आणि तसं ऐकतो वादळ पण, समुद्र पण येशूचं ऐकतो. म्हणून आपण परमेश्वराची येशूची लाडकी मुलं आहोत. काय आपल्यामध्ये पण तेच सामर्थ्य आहे. जर तुम्ही वागलात तसं ऐकलं देवाचं, तोंडातून शिव्यागाळ्या नाही केल्या, खऱ्या अंतराने वागला, प्रेम द्यायला शिकलात, तर येशू कसं आहे, प्रीती आहे. येशू म्हणतो सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे, एकमेकांवर प्रेम करा, प्रीती करा. आणि देवाच्या आज्ञा हीच आहे की आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. शेजारी म्हणजे हे नाही, जे आपल्यासोबत कुणी असो त्याच्यावर प्रीती कर. आणि देव प्रीतीने भरलेलं, देवामध्ये प्रीती आहे, शांत आहे, आनंद आहे. देवामध्ये हे वचन सांगतं, फिलिप्पियर्स अध्याय 4:4 सांगतं की प्रभूमध्ये आनंद करा, पूर्ण मनाने आनंद करा. प्रभूमध्ये दुःख नाही आहे. हे शरीर आहे, शरीराला आजार येतात, दुखणे येतात. पहिलाच चमत्कार प्रभूने आपल्याला देवा त्याच्याकडे यायच्या आधी आपल्या जीवनात चमत्कार खोटे घडवले, किती मोठ्या मोठ्या साक्ष्या घडवल्या. त्याच्यानंतर आपण तसेच राहिलो का, चांगले वागलो का, पाप करत गेलो, शिव्यागाळा देत गेलो, भांडणं करत गेलो, निंदा करत गेलो, चुगल्या करत गेलो, वाईट विचार केला, पाप केले ना, आलेली आहे. आपण देवासारखं पवित्र राहिलो का. येशूला कुठं आला का ताप देत, थंडी आली का. येशू मनुष्याच्या रूपात खाली होता. पेत्र, योहान यांना कुठं आले का ताप दिवस रात्र काम करायचे देवाचं, कारण एकदा पाप सोडलं त्यांनी पुन्हा पापात पडले नाही. हालेलुया, हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, हालेलुया. काय करतो, तंटा उपस्थित करतो, म्हणजे भांडणं उपस्थित करतो. क्रोधाविष्ट मनुष्याकडून काय होतात, मोठे मोठे अपराध घडतात आणि गर्व मनुष्याला खाली उतरतो. हालेलुया. काय आहे, गर्व काय करतो, मनुष्याला खाली उतरतो. माणसाने गर्व केला ना, मग गर्व करणाऱ्यांचं काय खरं नसतं. घमंड, मीपणा, मीच केलं तर तो म्हणतो तू काही नाही, सगळं मी आहे, माझ्यामुळं तू आहेस, मी आज तुला सामर्थ्य दिले, मी आज तुला चाललो होतो. लोक काय म्हणतो, अरे मी काम करतो म्हणून पैसे येतात. पण देव म्हणतो तू असं बोलतोयस काय, मग तुला मग घरातच बसवतो जागेवर. आज आपल्याला रोजचा दिवस दाखवतो देव. झोपेमधून आपण सकाळी रात्री तुम्ही कांदे टमाटे कापून ठेवलेले असतात सकाळच्या भाजीला किंवा नाश्ता बनवायला, ते विश्वासाने ठेवलेले असतात की मी उठवणार आहे मला येशू. आलेली आहे. आता काही लोक किती मोठ्या मोठ्या योजना आखतात आणि झोपेमध्येच जातात. कुणाला अटॅक येतो, कुणाला ॲक्सिडेंट होतं, कुणी सकाळचं कामाला गेले तर संध्याकाळी येणार का नाही याचा भरोसा नसतो. पण देवातली माणसं प्रार्थना करतात, प्रभू येशू माझा मुलगा कामाला गेलाय, माझा नवरा कामाला गेलाय, माझी मुलगी कामाला गेली, माझी आई कामाला गेली, प्रभू येशू माझ्या आईला सांभाळून आण. 91 सूत्रसिद्ध 121 सूत्र चक्रात 2 वचन पासून त्यांच्यावर प्रेम करते, तुझं पवित्र लहू त्यांच्यावर लावते प्रभू, आणि त्यांचं रक्षण करणारा तुझंच, त्यांचं येणं जाणं आशीर्वाद करणं. सूत्रसिद्ध 121 सांगतात की परमेश्वर माझ्या येणं जाणे आतापासून सर्व काळ सुरक्षित करेल. हे वचन आपण क्लेम करतो आणि देव आपली प्रार्थना ऐकतो आणि देव स्वर्गदूत त्यांच्यासोबत पाठवतो. तुम्ही आता बाहेर प्रार्थनेला आलात तर तुम्ही काय अशा एकट्या नसतात, तिथं सोबत तुमच्या देवदूत एक सोबत एक देवदूत असतात, स्वर्गदूत असतात तुमच्यासोबत तुमचं रक्षण करायला. तुम्हाला काही त्रास होऊ नये, तुम्ही पडू नये, जडू नये. पडायला आलं पण तर नाही का असं केस लागायला येते तर तिथून देव वाचवतो. ते सैतानाची पण सेना एका बाजूने असते तुम्हाला ढकलायला पाडायला, एका बाजूने येशूचे देव स्वर्गातले देवदूत असतात, रक्षण करायला पाठवलेले असतात. ते जेव्हा तुम्ही लय पवित्र आत्म्याने लय सामर्थ्याने भरा तर तुम्हाला जाणून होईल की माझ्यासोबत देवदूत चालले. आणि आता विश्वास धरून चाललात की आमच्यासोबत आम्ही एकटं नाही, देवदूत आमच्यासोबत चाललेले. तर परमेश्वर आपल्याला एकटं सोडत नाही. मनुष्य सोडून जाईल पण देव कधी आपल्याला सोडणार नाही, त्यांना नाही. मनुष्याने बोललेलं आपल्याला मोठ्या मोठ्या वायदे केलेले असतील, तुला मी हे देणार आहे, तुला मी ते देणार आहे, पण मनुष्य विसरून जातो. पण परमेश्वराने केलेले वायदे कधीच विसरत नाही. तो बोलतो मी हिला द्यायचं आहे तर मी देणार आहे, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. हालेलुया. परमेश्वर म्हणते मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. कारण मत्ताईचं शुभवर्तमान अध्याय 7:7 सांगता, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं जाईल. आपण मागतच नाही, मागा, प्रार्थना करून मागा, ठोका, प्रार्थना करून स्वर्गाचं दार. देव तुमच्या प्रार्थना ऐकणार. आणि परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. परमेश्वर प्रेमी परमेश्वर आहे. हालेलुया. जर देव कसं आहे माहिती आहे का, आपण म्हणतो जाऊ दे एक व्यक्ती गेल्या प्रार्थना काय करायचं त्याच्यावर, जाऊ दे ते गेला तर 100 येतील. पण देवाची इच्छा आहे की कुठल्या आत्म्याचा नाश होऊ नये.
भटकून आहेत लोक, सैतानाच्या मगरमध्ये जाऊ नयेत. कारण पुढे पुढे डोळे उघडा, पुढे काय आहे माहिती आहे का? नरक आहे. माणूस लय मोठा आकड मीपणा करून घरात बसतो, पण त्याचा मीपणा काही कामाचा नाही, घमंड कामाचं नाही. तू कोणावर आकडून बसलाय? देवावर. पास्टर, आता पास्टर प्रार्थना करतोय, पास्टर काय बोलला की माणसाला राग येतो. आलेली आहे. पण तो काही चुकत असेल म्हणूनच बोलतो पास्टर, विनाकारण बोलणार नाही. आणि तुम्ही पास्टरवर नाराज नाही, देवावर नाराज आहे. देव म्हणतो मी याला वचन, माझं वचन, माझं काम करायला मी पाठवलंय, त्याच तू ऐकत नाही, तर तुम्हाला काय सन्मान देणार आहे? आलेली आहे. आलेली आहे. येशूला पाहिलं तर येशूला नाही पाहिलं, पण ज्याने पित्याला पाठवलं, पित्याने ज्याला पाठवलं, येशूला पाठवलं. तुम्ही असं समजता की पित्याने येशूला पाठवलंय खाली, तुम्ही हे समजता. येशूने कुणाला पाठवले? पास्टर, एक संदेश देणाऱ्याला पाठवलंय. जो येशूला ओळखतो तो पित्याला ओळखतो, जो पित्याला ओळखतो तो येशूला ओळखतो, आणि जो संदेश देणार आहे त्याला तुम्ही ओळखता की येशूने ह्याला पाठवले. तर तुम्हाला वाटणार की देवाचे माणसं आहे. नाही तर तुमच्या आमच्यामध्ये काय हे सारखंच दिसतो. आपल्याला नाक डोळे एकमेकांना सारखेच आहेत, पण त्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. याच्यामध्ये देव याच्याद्वारे कार्य करतो, देव आमच्याशी बोलतो. याला वचनाचं दान दिले देवाने, याला आमच्यावर उभं केलं, म्हणजे एक संदेश द्यायला उभं केलेलं आहे. आणि असं जर ओळखणार आणि त्या पाठीचा तुम्ही राग करणार, तर मग तुम्ही यशाचाच राग करताय. आलेली आहे. देवालाही आवडत नाही. आलेली आहे. आता आम्हाला पण आमचं पण आत्मिक पिता आहेत. आम्हाला आमचं काही चुकलेलं नसलं तरी पण पास्टर मला बोललेले, पण मी कधी त्यांना उलटं नाही बोलले. मी त्यांचे बुटे घेऊन उभे राहायचे, असे उभे राहायचे. माझं काही चुकलेलं नाही तरी पण मी असे घाबरून राहायचो. आम्ही रिस्पेक्ट करायचो आमच्या पित्याची, आत्मिक पित्याची. आपल्याला आत्मिक पित्याची रिस्पेक्ट करणं खूप गरज. एक आपली आत्मिक आई, एक पास्टर आहे, एक आत्मिक बाबा, एक पुरुष आहे तर आत्मिक आई आहे, बाप आहे, लेडीज पास्टर आहे तर आत्मिक आई आहे. आपल्याला सांगायसाठी, चांगलं शिकवण्यासाठी देवाने निवडून पाठवली. ती तुम्हाला थोडी ना चुकीचं काय सांगते, की तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला लावते, की तुमच्याकडून धन्यवाद तिचा. तर परमेश्वराचं वचन नंतर परमेश्वर म्हणतो, हालेलुया, गर्व मनुष्याला खाली उतरतो. जो माणूस गर्व करतो त्या गर्वाचं घर खाली असतं. लक्षात नाही? इकडे सगळे माझ्याकडे बघा. काय आहे गर्व? जो माणूस गर्व करतो, घमंड करतो, त्याचा घमंड उतरवतो देव लगेच. देवाला आवडत नाही घमंड करणारे माणसं. देवाला कोण आवडतं? गर्व मनुष्याला खाली उतरतो, पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो. हालेलुया. जो नम्र राहतो, नम्र राहतो, गर्व करत नाही, घमंड करत नाही, माझ्यामुळे सगळं झालं, माझ्या असं नाही. देवामुळे सगळं झालं, देवाने सगळं दिलं, येशूने आम्हाला असं दिलं, देवाने आम्हाला असं केलं. सगळं स्थान देवाला दिलं तर देव म्हणतो की खरंच ही माझी व्यक्ती. देवाला बिलकुल आवडत नाही स्वतःला क्रेडिट घेतलेलं. हालेलुया. स्वतःला आपण क्रेडिट घेऊ शकत नाही. सगळं करता करेल तर देव आहे, येशू आहे. पिता परमेश्वर येऊआ आहे, त्याचा पुत्र येशू आहे. पित्याने येशूला पाठवलेलं आहे, येशूने आपल्या संदेशाला पाठवलेलं आहे. आणि आमच्यामध्ये येशू काय बोलला लोकांना, शिष्यांना? शिष्य म्हणाले, प्रभूजी आम्हाला अनाथाशी सोडून जाऊ नका. तर येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला अनाथाशी सोडणार नाही, तर मी स्वर्गात गेलो माझा पित्याचा कैवारी सत्याचा पवित्र आत्मा तुम्हाला पाठवला. आता जो आहे तो येशूचा पित्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो. हे वचनाचा अभिषेक आहे, दानाचा आहे, लोकांना चंगाई देण्याचा अभिषेक आहे, लोकांना सांगण्याचा अभिषेक आहे, गाणे बोलण्याचा अभिषेक आहे. हे सर्व पवित्र आत्म्याचे काम आहेत. हालेलुया. पवित्र आत्म्याचे किती 9 वरदान आहेत. हालेलुया. पवित्र आत्म्याचे 9 वरदान आहेत. हे देवाने आपल्याला दान दिले. तुम्ही साध्या सुद्धा मुली बाई नाही आहेत, तुम्ही देवाच्या आशीर्वादित मुली आहेत. तुम्ही जगातल्या लोकांमध्ये मिसळलात तर तुम्ही देवातल्या नाहीत. तुमचे विचार एक पाहिजेत, देवातले विचार, देवाविषयी बोलणार, जगातल्या गोष्टी बोलणं नाही, देवाविषयी बोलणार, देवाविषयी चालणार, देवाचं वचन ग्रहण करणार. जेव्हा एकत्र मिळतं तुम्ही लोक, तेव्हा एकत्रित बसून वचन एकमेकांचं पाठ करून घेणार, गप्पा गोष्टी नाही करणार, झोपा काढणार नाही. थोडीशी झोप काढा, पण जास्त बायबल वाचा, प्रार्थना करा. ज्याला येत नाही त्यांनी सांगा, वचन गाणे बोला, प्रभूची स्तुती करा. एक वचन घेऊन ते रोज पाठ करत बसायचं. तुम्हाला वाचायला येत नाही पण एक वचन कोणापर्यंत बोलून घ्या, ते पाठ करत बसा. प्रभूने जसे
देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त होतं. तर परमेश्वराचं वचन सांगतं तुम्ही वचनाचं मनन करा. एक वचन घ्या आणि त्या वचनात मनन करा, तुमच्या जीवनात देव कार्य करेल. एक वचन घ्या. जसं वचन आहे, खरोखर माझी व्याधी त्याने आपल्याला घेतली, माझे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने 4 प्रहार केलेले, त्याला पिडलेले असे मी त्याला लेखले. तरी पाहिले असं तो माझ्या अपराधामुळे घायल झाला, माझ्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला आणि मला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झाले. असं वचन हे सतत, हे वचनमध्ये काय आहे की देव चांगला आहे. आपण वाईट असताना देवाने आपल्यावर प्रेम केले, सगळं आपण वाईट असताना देवाने सगळे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून देवाने आपले सगळं दुखणं वेदना सर्व देवाने घ्यायचे आहे. आता मला किंवा दुखतं किंवा तुम्हाला दुखतं ते येशूला दुखत असतं, तिकडे येशूला त्रास होत असतो. आलेली तर सारखं म्हणा की प्रभू येशूला बसलेल्या चापकाच्या फटक्याने मी बरे झाले, प्रभू येशूला बसलेल्या चापकाच्या फटक्याने मी बरे झाले. आणि परमेश्वर महान आहे, तू कार्य करा, तू जिवंत परमेश्वर आहे. आपण जिवंत देवाची आराधना करतो, आपण दगड भांड्याची आराधना करत नाही. तर जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण म्हटलं पाहिजे की इथे येशू आहे, माझी प्रार्थना आहे. जेव्हा जेव्हा मला काही उदास वाटलं किंवा काय वाटलं, मी डायरेक्ट आतमध्ये किचनमध्ये जाते, तिथे उघडा आकाशाखाली तिथे येशू असे बघते वरती आणि येशूला म्हणते येशू मी इथे आहे, तू आहेस ना, असं बोलल्यावर मला धडाधड तिथे स्पर्श होतो. तू मग आहे, तू जिवंत आहे म्हणून आहे, तू करतो असं दगडाचं असं त्याने ऐकलं असतं का? कारण आपला येशू जुना निर्गमन अध्याय 20 मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये बोललेले बरं आकाशातील खाली पृथ्वी खालची जलातील कशाची प्रतिमा करू नको, त्याच्या पाया पडू नको, त्याला नमन करू नको, त्याची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. देवावर जे प्रेम करतात, एक व्यक्ती प्रेम करायला लागली त्यांच्या हजारो पिढ्यांवर देव दया करतो, आणि जे नाही प्रेम करत त्यांच्या हजारो पिढ्यांवर परमेश्वर श्राप आणतो. म्हणून देवावर प्रेम करायला शिका आणि इतरांना पण शिकवा येशूवर प्रेम करायला. जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना सांगा येशू प्रभू आहे. देवाला सांगा प्रभू येशू माझा तुझ्या कार्यासाठी वापर कर. प्रभू येशू मला बोलता येत नाही, मी काय बोलू काय सांगू, पण मला माझ्या मुखाला सहाय्य कर, पवित्र आत्म्याला पाठवून माझ्याकडे लक्ष द्या, नंतर ठेवा. परमेश्वराला बोला, परमेश्वरा माझ्या मुखाचा वापर कर, प्रभू येशू माझ्या मुखाचा वापर कर तुझ्या कार्यासाठी. मला बोलता येत नाही, समोरच्याला काय बोलू कसं बोलू. देव म्हणतो मुख उघड बोलणारा मी आहे. हालेलुया. देवाला म्हणायचं प्रभू मला स्वर्गीय ज्ञान दे, स्वर्गीय बुद्धी दे, स्वर्गीय शक्ती दे, स्वर्गीय सामर्थ्य दे, स्वर्गीय अभिषेक दे. आणि परमेश्वर जसं जुन्या करारामध्ये एलिया आहे, एलियाबरोबर जसं आता प्रत्येक शिष्यांबरोबर एक शिष्य कोणतरी असतो सोबत प्रार्थनेला जायला. लक्ष द्या सिस्टर, वचनाचा अपमानाचा आलेली आहे. तर काय आहे, एलिया आहे परमेश्वराचा जुन्या करारामध्ये शिष्य. तर तो एलिया सोबत कोण असतो, आलिशा त्याचा सोबत शिष्य. हा आता मी एकटे जात नाही ना प्रार्थनेला, तर माझ्यासोबत कोण ना कोणतरी असतं. तसं ते लोक असायचे. तर जुन्या करारामध्ये एलिया नाव आहे. एलियाने नाही का पाऊस नाही पडो म्हणून प्रार्थना केली, की 3.5 वर्ष पाऊस नको पडतो, तर देवाला ते ऐकावं लागले. 3.5 वर्ष पाऊस नाही पडला. आणि जेव्हा पण देवाने पाऊस त्याच्यासाठी प्रार्थना ऐकली, पण म्हटलं आता सगळीकडे पाण्याचा दुष्काळ पडलाय, पण देव म्हणला आता माझ्या लेकराला पाणी तर लागेल नाही याला, त्याच्यासाठी पाण्याची सोय करून ठेवली, त्याच्यासाठी जेवणाची सोय करून ठेवली. देवाला अशी प्रार्थना ऐकायला लागते. एका व्यक्तीचे लाड करण्यासाठी देव सर्व करतो. आलेली आहे. एका व्यक्तीला वाचवण्यासाठी बघा, एक नोहा होता आणि बाकी जगाने पाप केलं होतं, एक व्यक्ती पाप करत नव्हता, देवाला घाबरत होता. तर एका व्यक्तीसाठी देवाने सगळं, एका व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याला जहाज बांधायला सांगितलं, होडी नौका बांधायला सांगितली. त्याच्यामध्ये त्याचा परिवार घेतला, 2-2 जोड्या प्राण्यांच्या घेतल्या आणि बाकीच्यांना सांगितलं, त्याला बोलला. त्याने तर सांगितलं नव्हतं जगाला सांग म्हणून की पाऊस येणार आहे, प्रलय येणार आहे, तुम्ही हे करा, पण ह्याला वाटत होतं की ते सांगावं. हा सांगत होता, त्या सगळे मजाकवर घेत होते, कोणी त्याचं ऐकलं नाही. आलेली आहे. आणि त्याचं सगळं बांधून झालं, तर देव बोलला आता जा जहाजेमध्ये. आणि सगळ्या पूर्ण होडीमध्ये गेले, जहाजमध्ये गेले, दरवाजा लावून घेतला आणि म्हणलं आता जर कुणी आलं ठोकायला तर घ्यायचं नाही. आणि मग जेव्हा पाऊस हळूहळू पडायला लागला, मजा करायला लागलेत, नाचायला लागलेत, नाही का 26 जुलैसारखं. सगळं नाचतायत असं पाणी हात फिरवतात. आणि नंतर जसा पूर आला, महाप्रलय आला, तर कसं होऊ लागलं.
तसं घाबरून, पण हे त्याच्यामध्ये हा मोठा जलप्रलय आला होता त्याच्यात तर भयानकच होतं. त्याच्यामध्ये असं होतं की वाचण्याची शक्यताच नव्हती, तर पूर्ण नाशच करायचा होता देवाला. की ज्या देवाला अनुताप झाला होता की मी एवढं सुंदर जग बनवलं, ते पापामध्ये पाप करतात फक्त एकच घाबरत होता. तसं एकासाठी, एक व्यक्तीसाठी देवाला सगळं, एकाला वाचू शकतो बाकी सगळ्यांना मारू शकतो, असं आमचं परमेश्वर आहे. हालेलुया. तसं आता तुम्ही तिथे राहताय, तुम्ही कुटुंब राहताय, सरिता आधी आशा किंवा माया, या तिघी जण राहताय आणि तिकडे देवाला तिथल्या सगळ्या लोकांचा नाश करायचा आहे. हालेलुया. तर देव काय करणार? सगळ्यांचा नाश करणार, पण तिघींना वाचवणार. हालेलुया. हालेलुया. एक एवढी मोठी ट्रेन आहे, त्या ट्रेन मधून देवाला काहीतरी करायचंय, पण एक जण वाचणार, ती देवाची ती वाचणार, खरी वागते ती. खोटे वागणारी ना येशूचं नाव घेणाऱ्यांना नाही वाचणार, ती जाईल मरून गचकडे. असं असतं. देव कसा सत्य आणि पवित्र आहे, त्याला खरं आवडतं, खोटं आवडत नाही. देवाला पवित्रता आवडते. देवाला म्हणायचं, प्रभू मला, मी स्वतः नाही बनवू शकत पवित्र, पण तू मला पवित्र बनव, आणि आपण प्रयत्न करायचा. परमेश्वर महान आहे, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. त्याच्यासारखं कुणीच परमेश्वर नाही. म्हणून परमेश्वराला कसं आवडतं? तंटा करणारी व्यक्ती आवडत नाही, क्रोधिष्ट व्यक्ती आवडत नाही. तर तंटा केल्याने काय होतं? भांडण उपस्थित, क्रोध केल्याने अपराध घडून येतात. तर असं अपराध होत आहे त्या जगामध्ये. तर आपण पवित्र आत्म्याने भरून प्रार्थना करायची, बायबल वाचायचं, लोकांना सांगायचं येशू कोण आहे. लक्ष देत आहे सर्व, का झोपा येतात तुम्हाला खाल्ले जेवण सांगितले. तर परमेश्वराचं वचन म्हणतं, प्रार्थना वचन चालू असताना कधी झोपा काढायचे, कारण झोप काढणं करताय वचनाचा अपमान करताय. तुम्हाला वचनच्या टायमातच झोप येते. कार्यक्रम बघायला लागला झोप नाही येणार, तुम्हाला पिक्चर बघायला झोप नाही येणार, कोणी नातेवाईक आले त्यांच्यावर गप्पा गोष्टी करायला झोप नाही येणार. पण देवाचं वचन ऐकताना, बायबल वाचताना झोप येते, म्हणजे सैतानाचं कार्य येते. म्हणून जास्त देवामध्ये वाढा. देवाला सांगा, प्रभू मला हे झोपेचा दुष्ट आत्म्यातून निघून जाऊ दे येशूच्या नावाने. हालेलुया. 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 खूप सुंदर असं वचन होतं. प्रभूने खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि जराही चुकला आला नाही वचनामध्ये. मी प्रभू येशूला धन्यवाद देते. पवित्र आत्म्याने मला सहाय्य केलं म्हणून मी धन्यवाद देते. प्रभू महान आहे, सर्वशक्तिमान आहे. आता मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे पास्टर जय मला बाविस्कर, आणि तुम्ही सर्च करून इतर लोकांना वचन शेअर करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, इतर लोकांना वचन पाठवा. आणि येशू जात धर्म बदलायला नाही आलेला आहे. येशूमध्ये धर्मच नाही आहे, येशूमध्ये जात आणि धर्म नाही आहे. कारण देवाने काय केलेलं आहे? स्त्री आणि पुरुष बनवलेलं आहे आणि लोकांनी जाती बनवलेल्या आहेत. म्हणून माझ्या बालमित्रांनो, उगाच गैरसमज पसरवू नका की येशूला मानलं म्हणजे धर्म बदलला, येशूला मानलं म्हणजे तांदूळ वाटतात, हे वाटतात, ते वाटतात. कुणी काही वाटत नाही, फक्त प्रेम वाटतात. चांगलं शिकवलं जातं, प्रार्थना करायला शिकवलं जाते. एकमेकांना आदर करा, प्रेम करा, आणि येशू सर्वांवर प्रेम करतो. येशू सर्वांचा परमेश्वर आहे. येशू शांतीने भरलेला परमेश्वर आहे. आणि मला संदेश द्यायचा हाच आहे की जात धर्म नाही आहे. हे रिकामटेकडे जे लोक कामं करतायत, लोकांना ते गैरसमज पसरतात, कलेशामध्ये तोडफोड करतात, हे असं करू नका. कारण येशू कुणाचंच काही वाईट करायला आलेलं नाही. तो प्रेमी परमेश्वर आहे, तो तुमच्यावर प्रेम करतो आणि देव तुम्हाला त्याचं कार्य करण्यासाठी उभं करत आहे. जे विरोधक लोक आहेत त्यांना मला सांगणं आहे की देव येशू तुमचा वापर करत आहे त्याच्या कार्यासाठी, आणि तुम्ही लोकांना ओरडून सांगणार की येशूच प्रभू आहे, असं मी विश्वासाने घोषणा करते येशूच्या नावात. आणि ही माझी घोषणा प्रभूने स्वर्गात मान्य केली असा मी विश्वास करते. आणि तुम्ही येशूवर खूप प्रेम करायला लागणार, कारण येशू तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया. धन्यवाद पिता. या क्षणाला आपल्या आजारी भागावर हात ठेवा, जिथे हात ठेवणे शक्य नसेल तुमच्या छातीवर हात ठेवा. आणि या क्षणाला मी तुमच्या आजारी लोकांसाठी प्रार्थना करायचे, जे घरात आहे त्यांच्यासाठी, जे बाहेर आहे, हॉस्पिटलमध्ये आहेत, सर्वांसाठी तुम्ही प्रार्थना घेऊ शकता. आजारी लोकांना तुम्ही प्रार्थना, वचन झाल्यानंतर प्रार्थना असते आजारी लोकांसाठी, आणि ती आम्ही प्रार्थना करतो. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, आणि आम्ही बरं करत नाही तर येशूवर जो विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात कार्य होतं. हालेलुया. येशू कुठला बाबा नाही, जादूटोना करणारा नाही. कारण जगात जादूटोना, फसवेगिरी, जे अंधश्रद्धा म्हणतात ना, ती आहे की बळी देतात, त्याचं रक्त सांडवतात, कापाकापी चालले, लोकांचा बलात्कार होतोय, मुलींचा, महिलांचा बलात्कार होतोय. तिकडे लक्ष द्या. इथे चांगलं कार्य चाललेलं आहे. लोकांना बलात्कारापासून, दारूच्या व्यसनापासून, चुकीच्या गोष्टीपासून येशू त्यांना
प्रार्थना केल्यावर देव त्यांची प्रार्थना ऐकतो आणि त्यांना त्याच्यातून व्यसनमुक्ती मिळते. आंधळे पाहू लागतात, लंगडे चालू लागतात, मुके बोलू लागतात, बहिरांना श्रवणशक्ती होते, मध्यमच्या बुद्धीला स्पर्श होतो, मेलेले सुद्धा जिवंत होतात. भूत प्रेत जादूतून तंत्र मंत्र करण्याचं कार्य नष्ट होते येशूच्या नावामध्ये. जिथे असत्य आहे ते निघून जातं आणि सत्य येतं, कारण मार्ग सत्य जीवन येशू आहे. येशू तुमच्यावर प्रेम करतो. तर माझ्या बालमित्रांनो, या क्षणाला पोटदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी येशूच्या नावात निघून चाललेले आहे. ज्यांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंद येशूच्या नावात निघून चाललेला आहे. HIV निघून चाललेला आहे. कॅन्सरच्या गाठीला मी येशूच्या नावात धमकावते, कॅन्सल हो येशूच्या नावामध्ये, रद्द हो येशूच्या नावामध्ये. कारण प्रभू परमेश्वरचं वचन सांगताय यशाया अध्याय 53 वचन 4 आणि 5, खरोखर माझ्या व्याधी त्याने आपल्याला घेतले, माझे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्राण केलेले, त्याला पिडलेले असे मी त्याला लेखले. आणि खरे पाहिले असं तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आणि आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. कारण तुम्ही वचन घोषणा करणार सारखं सतत, तर तुमच्या जीवनात येशू नक्कीच कार्य करेल. आणि प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. प्रभू येशू माझ्यावर प्रेम करतो. प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो. आणि प्रभू येशू, लोक सांगतात की तांदळाच्या गोण्या वाटल्या जातात, हे वाटलं जातं, कारण तुम्ही भलते दुसरीकडे पण जाऊन बघता, कोणी काही ना काही दान करतं, ज्याला खुशी वाटते ते दान करतं, देतं, गरिबांना मदत करतं. त्याच्यामुळे जात धर्म नाही बदलला जात. तर येशू तुमच्यावर प्रेम करतो, येशू शांती देतो, येशू आनंद देतो. तुम्ही येशूवर विश्वास ठेवा, येशू तुमच्या जीवनात कार्य करेल. आणि या क्षणाला भूत प्रेत जादूतून तंत्र मंत्र करणीला येशूच्या धमकावते, सोडाने निघ यांच्यामधून. प्रभू येशू शांती उतरत आहे. या क्षणाला प्रभू स्पर्श करत आहे. प्रभू येशू ज्यांना मूल नाही त्यांच्या गर्भाला स्पर्श करत आहे. ज्यांना जॉब नाही, प्रभू येशू त्यांना आशीर्वादाने भरला. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्याकडे प्रार्थना करून मागेल, प्रभू येशू मला असा जॉब पाहिजे, प्रभू येशू त्या विश्वास करण्याला तो नक्कीच देईल, असं आम्ही विश्वासाने घोषणा करते. आणि पिता सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून ऐक पिता. माझी प्रार्थना स्वर्गीय बापाने येशूच्या नावात मान्य केले, धन्यवाद देते. आमेन आमेन. आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू होली स्पिरिट. गॉड ब्लेस यू. प्रभू येशू शांती असो तुम्हाला. येशू तुमच्यावर प्रेम करतो. प्रभू येशूकडे या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची शांती असो तुम्हाला. आमेन. गॉड ब्लेस.